शेवटी आयुष्यामध्ये आपण जे कमावतो ते आपण एन्जॉय करू शकलो नाही, कधीही ट्रिप नाही, कधीही मुलाबाळांबरोबर वेळ घालवला असं नाही. बरं, जस्टिफिकेशन आम्हाला पैसे मिळाले की आनंद होतो. तुम्ही सगळं आनंदाचं सायकोलॉजी सांगता ना, हॅपीनेस मिळाला पाहिजे, आनंद. मी म्हटलं आनंद नाही, सुख मिळते असं म्हणा. हे काय फरक आहे म्हणे? म्हटलं सुख हे इंद्रियोपभोगातून येते, आनंद हा मानसिक असतो. हा बेसिक फरक सुख आणि आनंद या संकल्पनेत समजून घेतलं पाहिजे. ग्रीडी माणसं सुखाच्या मागे असतात. ग्रीड मधनं आनंद नाही मिळू शकत. सु म्हणजे चांगलं आणि ख म्हणजे इंद्रिय. इंद्रियोपभोग, मग पैसा सुद्धा तुम्हाला इंद्रियोपभोगाच्या सगळ्या आश्रमाच्या वस्तू देतो म्हणून पैसा महत्वाचा. पण तो किती कमवावा आणि किती, कारण सुखाला अप्रूप ओसरण्याचा शाप आहे. त्या सटायटीच्या बाहेरच येत नाही माणूस, तेच करत राहतो आणि ते अत्यंत फोल आहे, ते क्षणिक आहे. महाभारतामध्ये ययातीच्या तोंडी एक फार सुंदर श्लोक आहे. ययातीने सुखोपभोगासाठी मुलाकडनं तारुण्य घेतलं आणि खूप उपभोग घेतला अप्सरांचा. परत आला तेव्हा तो म्हणतो की न जातु काम कामानाम उपभोगेन शम्यते. मला आता हे कळलेलं आहे की अधिक काम करून कामाची पूर्ती नाही होत कामभावनेची. हे म्हणजे तुपानी यज्ञ विझवण्यासारखं आहे. द मोर यू इंडल्ज, इट्स नॉट गोइंग टू गिव्ह यू सॅटिस्फॅक्शन, इट्स गोइंग टू क्रिएट मोर.